अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 21 दिवस लोटलेले आहेत, तरीही त्यांच्या प्रमुख मारेकऱ्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही। ही पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात दुर्दैवी घटना आहे। प्रचंड जनआक्रोश या महाराष्ट्रामध्ये या घटनेवरून सुरू आहे। गाव पातळीवर कसं काम करावं असा प्रश्न सरपंचाच्या समोर आहे। मी तमाम सरपंचांना राज्यातल्या विनंती करणार आहे ती संतोष देशमुख आज जात्यात असेल तर आपण सर्वजण आज सुपात आहोत। आपल्या सर्वांवर अशी पाळी येऊ शकते, त्यामुळे राज्यातले आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच यांना विनंती आहे, आज आपण राज्यभरातील ग्रामपंचायती 2 तारखेपर्यंत बंद ठेवलेल्या आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी ग्रामपंचायती बंद ठेवल्या होत्या तिथे त्या बंद राहणार नाहीत, परंतु प्रचंड महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायती आज बंद होऊन एक रोष सरकारच्या विरोधात आपण सरकारला मागणी करत आहोत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। जर तात्काळ अटक नाही झाली आणि आमच्या ज्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांना आता निवेदन दिलेलं आहे की जर या मागण्या 7 तारखेपर्यंत आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आझाद मैदानावर 7 तारखेला राज्यभरातील आजी माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य येऊन सरकारच्या विरोधात एक धरणे आंदोलन करतील। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सरपंचाचे पाठीराखे समजले जातात। आमच्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत, परंतु ही दुर्दैवी घटना आहे। या घटनेतल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। यासाठी सरकार